एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्य सरकारकडून आज सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखवण्यात आलाय। यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। आधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा आणि त्यानंतर छावा चित्रपट बघायला जा, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे। तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छावा सिनेमा पाहण्यावरून शिंदेंना टोला लगावलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या फिक्सरला, या दलालाला आणि या मूर्ख माणसाला सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या आत्ताच पोलीस कोठडी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व नेते जे पिक्चर बघायला चालले छावा, त्यांना मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना हक्क नाही। कारण तुमच्याकडे एवढी पॉवर आहे, तुमच्याकडे एवढे सारे आमदार आहेत, तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे आणि पोलीस प्रशासन तुमचं ऐकत नसेल आणि कोरटकरला जर तुम्ही पकडू शकत नसाल तर मला असं वाटतं की सरकार चालवण्याची तुमची सुद्धा लायकी नाही। त्यामुळे एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्याला आधी कोठडीत घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर बघायला जावा। ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी 72 हे नुसतं बोलून नाही तर दुर्दैवाने त्यांचे भोगावं लागलं, त्या संभाजीराजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे। आणि जे काय सगळे पळून गेले भीतीने, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, तेव्हा तर ह्या आपल्या राजाने संभाजीराज म्हणून आम्ही त्यांना दैवत मानतो, तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे। आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे।